त्या समूहाचा आता वृक्ष झालेला आहे आणि आज आमच्या ग्रुपमध्ये 265 जवळजवळ सदस्य आहेत. आणि या समूहाची गंमत अशी की इथे कोणतीही फी आकारली जात नाही. कुणीही पुस्तक प्रेमी येऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकतो. त्याला वाटलं तर सोयीची तारीख ठरवून आपल्याला आवडलेल्या एखाद्या पुस्तकाचा परिचय पण करून देऊ शकतो. कंडिशन फक्त एकच, 6च्या ठोक्याला कार्यक्रम सुरू होणार, मग समोर 5 माणसं असो किंवा 50. आज आपल्याकडं एक विशेष आपल्या पाहुण्या आलेल्या आहेत. त्यांची मी छोटीशी एक खूप आहे, त्यांचं इंट्रोडक्शन खूप आहे, पण मी छोटासा परिचय करून देते. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सुलेखा आराध्ये. पूर्वाश्रमीच्या सुलेखा सौंदत्तीकर. इचलकरंजीचं माहेर आहे, पण सध्या त्या राहतात सोलापूर येथे. त्यांनी PhD केली आहे आणि त्यांचा संशोधनाचा विषय आहे मराठी नवकथेतून घडणारे स्त्री जीवन एक अभ्यास. फिरोदिया आणि फक्त एज्युकेशन असं अकॅडमिक नाही आहे, तर इतरही खूप गोष्टी त्यांचं शिक्षण आहे. त्यात फिरोदिया निसर्गोपचार केंद्र यांचा 2 वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी केलेला आहे. योगाचं सर्टिफिकेट कोर्स केलेला आहे. दासबोध परीक्षा दिलेली आहे. शिवधरगड येथील अभ्यास व परीक्षा देऊन उत्तम मार्कांनी पास झालेले आहेत. साहित्य वाचन व लेखन त्यांचं खूप आहे. कविता, कथा आणि प्रासंगिक लेखनाची आवड आहे. वाचन ही जीवनशैली मानून सातत्याने साहित्याचा अभ्यास त्या करत असतात. 2014 मध्ये PhD पूर्ण करून मराठी साहित्य संशोधनात त्यांचं योगदान आहे. त्यांचा एक कविता संग्रह प्रकाशित झालाय 2026 साली, सांज सावल्या. सामाजिक व सांस्कृतिक त्यांचा खूप सहभाग असतो. स्वरूप भजनी मंडळ, या भजनी मंडळाशी गेली 26 वर्ष त्यांचा सक्रिय सहभाग आहे. भजन, टाळ व हार्मोनियम सह भक्ती संगीताची विशेष आवड आहे त्यांना. आणि सदाफुली या घरगुती वाचनालयाच्या गेली 29 वर्ष त्या सभासद आहेत. आणि त्यांचं जीवनमूल्य त्यांनी आपल्या परिचयात हे खूप छान मला वाटलं सुलेखाताई. त्यांनी लिहिलंय की सतत शिकत राहणे, वाचनातून समृद्ध होणे आणि आयुष्याबद्दल कृतज्ञ राहणे हेच माझ्या जीवनाचे सूत्र आहे. अतिशय सुंदर वाटलं मला हे वाक्य, खूपच छान आहे. मी जगदीश कुंटे सरांना विनंती करते की त्यांनी पुस्तक देऊन सुलेखाताईंचा सत्कार करावा. आचार्य अत्रे म्हणतात की बहिणाबाईंच्या कवितेला विद्वत्तेचा आव नाही, अलंकाराचा बडेजाव नाही, पण जीवनाचा गहिरा अनुभव आणि अंतःकरणातून उमटलेली प्रांजळता आहे. आज आपल्याला बहिणाबाईंबद्दलच सांगणार आहेत सुलेखाताई. सुलेखाताई, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही सुरुवात करा. धन्यवाद. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदी या लोकांनी मला तुम्ही इथं बोलावलं गप्पा मारायसाठी, कारण मी कधी सर्व्हिस केलेली नाही आहे. हाऊसवाईफ, होममेकर आहे मी, त्यामुळं मला गप्पा मारायला आवडतं. भाषण द्यायला वगैरे फारसं सवय नाही आहे मला, त्यामुळं तुम्ही गप्पा मारायला बोलवलं त्याबद्दल मी खूप आभारी आहे तुमची. इथं यायचं ठरवायचं कारण माझी लेक पुतणी स्वाती ही आहे. केव्हाही आम्ही एकत्र आलो की तिचं काकू ये ग एकदा आमच्या ग्रुपमध्ये, काकू ये ग आमच्या बेळगावला, असं चालायचं. त्यामुळं मी शेवटी आज तिच्यासाठी मी यायचं ठरवलं. आणि अजून एक म्हणजे इंदिरा संत, ह्या माझ्या अतिशय आवडीच्या कवयित्री आहेत. म्हणजे अगदी लहानपणी ज्या वेळेला मी शाळेत होते
त्यावेळेला लाडकी बाहुली, आत्ता तुम्ही सांगितलं मला म्हणून दाखव तर पाठ आहे मला ती कविता, असं आहे. त्यामुळं मला त्यांच्याबद्दल खूप आत्मीयता होती. त्यांच्या कविता संग्रह आधी त्या शाळेतल्या ह्याच्यामुळं आवडली, लाडकी बाहुलीमुळं. आणि मग नंतर मेहंदी, शेला, गर्भरेशमी, एकापेक्षा एक कविता संग्रह त्यांचे, ते प्रेम होतं. त्यामुळे त्यांच्या गावात यायचंय याबद्दलही आज मला खूप छान वाटत होतं. स्वातीनं ज्या वेळेला मला सांगितलं की 14 ऑगस्ट ही तारीख आपण ठरवतोय, म्हणजे इथली तुमची तारीख असते ती ठरलेली शुक्रवार, त्यावेळेला मग मी सहज कॅलेंडर बघितलं. 24 ऑगस्ट बहिणाबाईंचा जयंतीचा दिवस असतो, जन्मदिवस आहे त्यांचा. 24 ऑगस्ट 1880ला त्यांचा जन्म झालेला आहे. म्हणलं चला ह्याच्यापेक्षा छान योगच नाही आहे. त्यामुळं म्हणजे हा अगदी जुळून आलेला योग आहे. आज बहिणाबाईंची जयंती पण पुढं आहे आणि या जिवतीचा शुक्रवार आहे. श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. मी म्हटलं जिवतीच्या शुक्रवारी बहिणाबाईसारख्या बाईवर बोलण्याशिवाय दुसरं काही योग्य नाही. असा सगळा मी गोळाबेरीज केली आणि मग हा विषय मी घ्यायचा ठरवला. बहिणाबाई म्हटलं तर मी त्यांचे काव्य, त्यांचं सोपानदेव चौधरींनी लिहिलेलं चरित्र आणि त्यांच्या पुस्तकातनं आलेल्या कविता, हे आपल्याला सगळ्यांना, खूप जणांना माहिती आहेत बहिणाबाई सगळ्यांना. पण तरीसुद्धा बहिणाबाईंच्या काव्याची खोलीच इतकी आहे किंवा त्यांच्या कवितांच्या साथीनं, त्यांच्या चरित्राच्या ह्याच्यातून त्यांना समजून घेणे फार सुंदर आहे. त्यामुळे मी हा विषय मुद्दाम घेतला. आज सोलापूरहून आले, कमी पावसाच्या प्रदेशातून इकडं आली आहे मी. त्यामुळे सगळा प्रवासही माझा इतका सुंदर झालेला आहे. पाऊस मधनं येत होता, लाल, म्हणजे मी माझ्या सुनेला फोन करून सांगितलं सोनलीचं गाडीवरती लाल मातीचे शिंतोडे उडायला तर मला बरं वाटतंय म्हणून, कारण सोलापूरला पाऊसच नाही आहे. त्यामुळे श्रावण पण आहे अनायसे. म्हणजे दुर्गा भागवतांनी आपल्या ऋतुचक्र मध्ये म्हटलेलं आहे, श्रावण येतो तो कसा येतो तर पारिजातकाच्या फुलांचं उदाहरण देणं, मोती पवळ्यांच्या राशीतून हसत श्रावण येतो. त्याप्रमाणे श्रावण खरंच अवतरलंय बेळगावमध्ये, तर आहेच आहे तसं वातावरण. त्यामुळं या कवितांच्या आधारानं मी तुम्हाला थोडंसं काहीतरी सांगायचा प्रयत्न करणार आहे. जिवती म्हणायचं कारण माझं असं आहे, 13 वर्षाचं वय ज्या वेळेला बहिणाबाई लग्न होऊन असोद्याहून जळगावला आल्या. बहिणाबाई उखाजी महाजन हे त्यांचं माहेरचं नाव आहे आणि तिथून त्या 13व्या वर्षी लग्न झालं आणि त्या बहिणाबाई नथुजी चौधरी म्हणून आल्या. 30व्या वर्षी बाई विधवा पण झालेली आहे. 30व्या वर्षी वैधव्य आलं. त्यावेळेला त्यांच्या पदरात 3 मुलं होती. त्यामुळं त्यांनी पुढचं आयुष्य कसं घातलं, आपल्या मुलांना कसं वाढवलं, ह्याच्यापेक्षा जिवतीचं मोठं दुसरं उदाहरण असणार नाही असं मला वाटलं. आणि मग त्यांचं माहेर खूप छान होतं, अतिशय प्रतिष्ठित घर होतं. याच्या उलट त्यांचं सासर होतं, तर त्याचं त्यांनी कुणाचीही मदत घेतली नाही. आपलं सगळं आयुष्य वेचत असताना त्यांनी मदत घेतली नाही. त्यांच्या सगळ्या काव्यातून त्यांचं चरित्र कळतंच. त्यांनी एका आपल्या कवितेत म्हटलंय की रात दिन गजबज असं खटल्याचं घर, रात दिन गजबज असं खटल्याचं घर, सदा आबादी आबाद माझं असो दे बाहेर. गावामध्ये दबदबा, गावामध्ये दबदबा, बाप महाजन माझा, त्याचा काटेतोल न्याय जसा गावामध्ये राजा. म्हणजे इतकं छान माहेर असलेलं, समृद्ध माहेर असलेलं. आणि त्या जेव्हा लग्न होऊन आल्या, शेतकरी कुटुंब होतं, यथातथाच होतं, फार नव्हतं त्यांचं, पण तरी नवऱ्याचं आणि त्यांचं सहजीवन फार सुंदर होतं. आणि पण तरी गरिबी होती. शेतकरी कुटुंब म्हणजे बेभरवशाचं उत्पन्न असं होतं. त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे आपल्या सासरच्या घराचं. खटल्याच्या घरामध्ये देखा माझी सगळी सासू, खटल्याच्या घरामध्ये देखा माझी सगळी सासू, सदा पोटामध्ये माया तसे डोळ्यामध्ये असू. बाईचा जन्मच तसा आहे ना, म्हणजे पोटात माया असते त्यामुळे ती सगळ्यांशी चांगली वागती, पण कुणाला दुखवूही शकत नाही. त्यामुळे तिच्या डोळ्यातले अश्रू कधी जात नाही, अशी सासू होती. म्हणजे त्यांनी आपल्या सासूचं वर्णन केले ते, माझी सासू गरीब देवगुणाची होती असं सांगितलंय. अल्ला घर की गाय म्हणतो आपण तसं. अशा बहिणाबाईंनी मग ठामपणे ठरवलं की आपण माहेरचीही मदत नाही घ्यायची, कारण शेवटी आपलं आयुष्य आहे, आपल्याला आपली मुलं वाढवायची आहेत. म्हणून त्या कशा जगल्या ते त्यांनी आपल्या सगळ्या कवितातून सांगितलंय. माझ्या जीवा नावाची त्यांची एक कविता आहे, त्यामध्ये त्या म्हणतात, जीव देवानं धाडला, जीव देवानं धाडला, जन्म म्हणे आला आला, जेव्हा आलं बोलावं मौत म्हणे गेला गेला. म्हणजे जगणं आणि मरणं कसं आहे, जन्म झाला, जन्म झाला, मृत्यू झाला, मृत्यूमध्ये काय ते
त्यावेळेचा काळ 1880 सालचं त्यांचं लग्न म्हणजे जन्म म्हणजे किती आधीकडचा आधीच आहे बघा तुम्ही. म्हणून त्या जगण्याविषयी म्हणतात आला सास गेला सास त्याचं न्यार रे तंतर. आला सास गेला सास त्याचं न्यार रे तंतर. अरे जगन मरण एका सासाचं अंतर. मग असं जर एका श्वासाच्या अंतरानं जर माणसाचं जगणं आणि मरणं हे कळत असेल, जन्मापासून मृत्यूपर्यंतचं आयुष्य खूप जगला माणूस तरी मरतो त्यावेळेला एका क्षणात जातो तो. अशा वेळेला ते जगणं कसं असायला पाहिजे, ते जगणं रडत रडू नका हे सांगताना त्या म्हणतात हास हास माझ्या जीवा, हास हास माझ्या जीवा असा संसारात हास. संसारात हसलंच पाहिजे, रड्याचं गाणं करू नका हे सांगतायत त्या. हास हास माझ्या जीवा असा संसारात हास. इडापिडा संकटाच्या तोंडावरी काय फास. म्हणजे इडापिडा येणारच, दुःख येणारच आहे, पण त्याच्या तोंडावर तू काळं फास. म्हणजे त्याला तू घाबरून जाऊ नको किंवा त्याचा माऊ करू नको मी संकटात आहे म्हणून. आणि जगणं कसं ठेव, जग जग माझ्या जीवा असं जगणं तोलाचं. जगावं कसं माणसानं तोला मोलाचं जगावं. कुणीतरी कसं तरी बोलावं आपल्याबद्दल असं जगू नये. जग जग माझ्या जीवा असं जगणं तोलाचं. उच्च गगन सारख धरित्रीच्या रे तोलाचं. उच्च गगन सारख धरित्रीच्या रे तोलाचं. म्हणजे ज्या वेळेला मला हे वाचल्यावर असं वाटलं ज्याचे पाय जमिनीवर आहेत तोच गगनातली झेप घेऊ शकतो. त्यामुळे कुठेही डोक्यात जाऊ देऊ नका कुठल्याही आपल्या गोष्टी आणि भानावर राहा, हेच त्याच्यातून सांगितलं आहे त्यांचं. असं जगण्यासाठी मग बहिणाबाईंनी काय केलं तर त्यांनी निसर्गाला जवळ घेतलं. निसर्गावर इतकी माया केली त्यांनी, निसर्गाला इतकं आपलंसं म्हटलं की त्यांचा निसर्ग हा एक व्यक्तिमत्व म्हणून आहे त्यांच्या कवितेमध्ये. नुसतं पानं फुलं झाडं शेत फळं असं नाहीच आहे, एक व्यक्तिमत्व आहे. त्या बोलतायत त्या निसर्गाशी. सोपानदेव चौधरींनी आपल्या आईचं चरित्र लिहिलंय तर त्याच्यात त्यांनी सांगितलंय माझी आई सगळ्यांशी गप्पा मारायची. रस्त्यावरून जाताना झाड दिसलं तर थांबून ती झाडाशी बोलायची. संवादाचं महत्त्व आपल्याला ह्याच्यातून कळतंय आणि आत्ताच्या दिवसात तर खूप कळतो. आपण सगळेच म्हणतो संवाद नाही, माणसाचा संवाद संपलाय, एकमेकाशी कोणी बोलत नाही, जे ते मोबाईलमध्ये बघताय. अशा वेळेला या कवितेचं मग अजूनच कळतं. बहिणाबाईंची आठवण एक सांगताना सोपानदेव चौधरींनी सांगितलंय रस्त्याच्या कडेला एक शेवरीचं झाड यायचं त्यांच्या शेताच्या वाटेवर. तर त्या तिच्या जवळ उभं राहायच्या आणि म्हणायच्या केवढी उपवर झाली हो बायको. म्हणजे त्यांना वाटायचं ही आता लग्नाला उभी राहिलेली मुलगी आहे की काय, केवढी उपवर झाली हो म्हणायच्या. तर लिंबोणीचं एक झाड होतं त्याला त्या म्हणायच्या निंबाजी गोवा. गुलमोहराचं झाड दिसलं की त्या म्हणायच्या फुलोजी महाराज, कारण फुललेला असतो गुलमोहर, त्यामुळे फुलोजी महाराज म्हणायच्या. आणि केळीची घडानं वाकलेली केळ बघून माझी लाडकी रंभा म्हणायची ते केळीच्या झाडाला. म्हणजे किती गोडवा आहे त्यांच्या विचार करण्यात सुद्धा असं मला वाटतं. निसर्गानेही मग त्यांच्या सगळ्या या गोष्टी त्यांच्यावर उधळून दिलेल्या होत्या आणि निसर्गानेही त्यांना जवळ केलं होतं. इथं पण मला एक माझ्या आईची आठवण येते. माझं माहेर इचलकरंजी. आम्ही राम मंदिरात राहायचो, भाडेकरू म्हणून राहत होतो. मोठी जागा होती अंगण आमचं. माझ्या आईला वेड होतं बागेचं आणि मग तिने इतकी सुंदर बाग केलेली होती तिथं. आणि मग मला ती कधी म्हणायची सुलेखा तबक घेऊन जा आणि फुलं काढून आण. मी फुलं काढायला गेले, निघाले की मला म्हणायची नुसती फुलं तोडू नको, झाडाच्या अंगावर हात फिरव म्हणायची. म्हणजे तिलाही ते झाड माणूस असल्यासारखं वाटायचं. झाडाला कळतं, झाडाच्या अंगावर हात फिरव आणि मग फुल काढ म्हणायची ती. म्हणजे मला ते हे वाचताना सतत आई पण आठवत असायची. असं झालं. याच निसर्गानं मग त्यांनाही स्पर्श केला, जगण्याला, बहिणाबाईच्या जगण्याला स्पर्श केला आणि निसर्गाशी बहिणाबाईचं अद्वैत झालं हे आपल्याला त्यांच्या कविता वाचताना कळतं. शेत, काळी आई, तिथं चालणारी सारी शेतीतली कामं जशी की नांगरणी, पेरणी, उफणणी, मोटेचं पाणी, या सगळ्या गोष्टींवरती त्यांच्या कविता आहेत. केवळ त्या त्यांच्या कविताचे विषय झाले नाही तर त्याचे काही जगण्याचे वेदमंत्र झालेले. जगणं कसं असावं, जगलं कसं पाहिजे, जगताना काय तत्वज्ञान उपयोगी पडतं हे सगळं त्यांच्या कवितेनं आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणून मला नेहमी वाटतं निसर्ग, काव्य आणि अध्यात्म. पुढे येईल त्याचा उल्लेख की इंदिरा संतांनी त्यांच्या कवितेला 3 पदवी जडावाचा हात म्हटले. तर हे 3 पदं ते आहेत, निसर्ग, कविता आणि अध्यात्म. निसर्ग आणि अध्यात्म याच्यामध्ये कविता बहिणाबाई आहेत, कारण त्यांनी दुसरा देवच मानला नाही कुठला. तर त्या निसर्गाचं वर्णन करताना
देव अजब गारुडी या नावाची त्यांची एक कविता आहे. थोडं पाणी. देव अजब गारुडी या नावाची त्यांची एक कविता आहे. त्याच्यात ते म्हणतात, धरित्रीच्या कुशीमध्ये बिय बियाणं निजली, धरित्रीच्या कुशीमध्ये बिय बियाणं निजली, वरे पसरली माती जशी शाल पांघरली. बी बियाणं जे केलंय रोवलंय ते कसं आहे, आज निजलेली आहे ती. आपण रोपतो, लावतो झाड आणि निघून जातो, त्यांना वाटतं की नाही ते निजलंय बाळासारखं. आणि वरची माती म्हणजे शाल आहे. वरे पसरली माती जशी शाल पांघरली, बिय टरारे भुईत, बिय टरारे भुईत, सर्वे कोंबा आले वरी. आता शाल घातली उगू लागली की बी यायला लागलं उगलून. सर्वे कोंब आले वरे, गह्यरलं शेत जसं अंगावर ती शहारे. म्हणजे ते शेताचं गहिवर आहे, नवीन उमरलेलं हे म्हणजे एवढी अद्भुत कल्पना आहे ना. या धरतीच्या कुशीतलं हे बी बियाणं दिसामासानं वाढायला लागतं, मातीच्या पोटातून ते हळूहळू वर यायला लागतं. ते वर येतं त्यावेळेला त्या म्हणतात, ऊन वाऱ्याशी खेळता, ऊन वाऱ्याशी खेळता, एका एका कोंबातून परगटले दोन पानं जसे हात जोडीसन, परगटले दोन पानं जसे हात जोडीसन. म्हणजे ऊन वाऱ्याशी खेळत पीक वाढायला लागतं. आपणही साधं बघितलं निरीक्षण तर एखादं पान असतं असं सुरळीसारखं येतं ते, आणि ऊन लागलं की मग त्याचे दोन भाग होतात. हे आपला नेहमीचा अनुभव आहे, पण ते त्यांना सुचतं, त्याच्यावर लिहायचं, आपल्याला नाही सुचत. पुढं म्हणतात, टाया वाजवती पानं, वारा आला की पानं हलतातच. टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनी, जसे करती करोन्या होऊ दे रे आबादानी. म्हणजे आबादानीसाठी देवाची करुणा कृतज्ञता आहे, मला जन्म दिला, आता सगळ्यांची आबादी आबाद होऊ दे असं. याच धरित्री मातेला दंडवत घालताना त्या म्हणतात, अशी धरित्रीची माया अरे तिला नाही सीमा, अशी धरित्रीची माया अरे तिला नाही सीमा. दुनियाचे सर्वे पोट तिच्यामध्ये झाले जमा, दुनियेचे सर्वे पोट तिच्यामध्ये झाले जमा. तर मोटेचं पाणी, मोठ आपल्या इथल्या बहुतेक सगळ्यांना माहिती आहे, नवीन पिढीला जरी मोठ वगैरे माहीत नसली तरी मोठ नाळा हे सगळं. तर ते मोठेचं पाणी थारोळ्यात जमा होतं. म्हणजे त्या जे मोठं केलेलं असतं कुंड असतं त्याला थारोळ म्हणतात. प्रत्येक भागातले शब्द वेगळे असतील, पण त्याला थारोळं म्हणतात. आणि मग ते नंतर पाटानं वाहत जातं. तर ते मोठेचं पाणी थारोळ्यात पडलेलं बघितल्यावर त्या म्हणतात, वसांडली मोठ करे धोधो थायण्यात, वसांडली मोठ करे धोधो थायण्यात, हुंदडत पाणी जसं तान पाळण्यात, हुंदडत पाणी जसं तान पाळण्यात. तर आभाळाची निळीनिळाई आणि धरतीची हिरवाई हे वेगळं वाटतच नाही त्यांना. धरतीवरली हिरवळ, धरतीवरची हिरवळ ती वाळल्यानंतर पाचोळा झाला की वर जाते. धरतीवरली हिरवळ गेली उडत उडत, अरे उडत उडत झाली मी आभाळात, आभाळात गेली आणि ती निळी होऊन गेली. माणसानं माणसाशी प्रेमानं वागावं, मतलबाचा स्वार्थाचा विचार कधीही करू नये हे त्या आपल्या कवितेतून सांगतातच. पण हृदयातली माया, मनापासूनचं प्रेम असेल तर माणूस कसा वागतो ते सांगतात. नको लागू जीवा सदा मतलबापाठी, नको लागू जीवा सदा मतलबापाठी, हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. हिरिताचं म्हणजे हृदयाचं, हिरिताचं देणं घेणं. जिथं माणूस माया करतो तिथं फक्त स्वतःच्या पोटाचा विचार करत नाही. त्याचं उदाहरण त्या सांगतात, उभे शेतामध्ये पिकं, उभे शेतामध्ये पिकं, ऊन वारा खात खात, तरसती कव्हा जाऊ देवा भुकेल्या पोटात. तरसती कव्हा जाऊ देवा भूक, म्हणजे धान्य कशासाठी ऊन वारा खातं पाऊस खातं, भुकेल्याची भूक भागवायसाठी ते करतं. जन्माला आलेल्या जीवाला सुखदुःख हे आहेच आहे. हे रहाडगाडगं आपलं सगळं फिरतच राहणार आहे. सुख आनंदाने उपभोगतो आपण, आणि ते थोडंच आहे वाटतं. रामदासांनी सांगितले ना, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वत आहे वडे. म्हणजे सुख इतकं क्षणिक वाटतं, बेभान असतो आपण, बेधुंद असतो सुख भोगताना. त्यामुळे तो काळ आपल्याला थोडा वाटतो, आणि दुःख एकट्याला आपल्याला भोगायचं असतं म्हणून ते आपल्याला मोठं वाटतं. हे सांगताना त्या म्हणतात, अशा सगळ्यांना उदास होऊन बसणाऱ्यांना त्यांना बहिणाबाई म्हणतात, माझं दुःख जशी अंधारली रात,
माणसं काय करतात, माझं दुःख जशी अंधारली रात, माझं सुख हातातही काढवात. दुःख आहेच आहे, अंधार असणारच आहे, पण त्यावेळेला सुख आठवतो, म्हणजे ते काढवातीसारखं तो अंधार दूर करायला उपयोगी पडेल. इवलीशी पणती असती ती सुद्धा कितीही अंधार असू दे, एक जे साधी आपण काड्यापेटीची काडी म्हणा किंवा देवापुढची छोटी पणती म्हणा, लगेच उजळून निघतो तो परिसर. तसं त्या सांगतात की त्यावेळेला सुखाची आठवण कर, जेव्हा तू दुःख भोगत असतोस तेव्हा, म्हणजे हातातली ती काढवा तुझ्या दुःखाचा निचरा करेल. माझं दुःख तय घरात कोंडले, माझं दुःख तय घरात कोंडले, माझं सुख हंड्या झुंबर टांगले. भवताल असा उधळून टाका की तुमचं दुःख आहे ते गाडून टाका. म्हणजे त्या स्वतः तशा जगतात, त्यांनी काय आपल्याला हा उपदेश केला नाही, पण आपण शिकायचं आहे त्यांनी काय सांगितलंय त्याच्यावरून. माझं सुख मी हंड्या झुंबरासारखं टांगलंय, दुःख माझं माझ्यासाठी आहे, ते मी तळघरात कोंडून टाकलंय. बी पॉझिटिव्ह आपण म्हणतो ना, आता सध्या सगळेच म्हणतो बी पॉझिटिव्ह, काही झालं की आपण बी पॉझिटिव्ह विचार कर, पॉझिटिव्ह वेव्ह येऊ दे. ह्याच्यात दुसरं काय सांगितलंय, पण त्यांना कोणी डॉक्टरनी सल्ला द्यावा लागला नाही, त्यांच्या जीन्समधनंच ते पॉझिटिव्हिटी आली होती असं मला वाटतं नेहमी. म्हणजे आपल्याला डॉक्टरनी सांगावं लागतं की थोडं विसर करा, वेगळा विचार करा, कशात तरी मन रमवा, पॉझिटिव्ह राहा. त्या बाईनं जे 30व्या वर्षी विधवा झाली, अशा वाईट परिस्थितीत होत्या, 3 मुलं वाढवायची होती, तरी सुद्धा त्यांची पॉझिटिव्हिटी कुठेही कमी झालेली नाहीये. त्यांच्या वैधव्यानंतरच्या सगळ्या कवितातून ही त्यांची पॉझिटिव्हिटी आपल्याला दिसते. वैधव्य येतं, कधीतरी दान उघडं पडतं, आणि मग कधी एखाद्याला लवकर हा प्रसंग येतो, कधीतरी कोणीतरी जाणं हे आहेच आहे, पण एखाद्याच्या आयुष्यात जेव्हा लवकर प्रसंग येतो तेव्हा ते सहन करणं अवघड असतं. अशा वेळेला मग आया बाया शेजारच्या घरातल्या सगळ्या माया दाखवतात, सहानुभूती दाखवून जवळ घेतात. कुणी म्हणतं ग्रहदशा विचार, ज्योतिषाला विचार, काय ह्याच्यावर उपचार करता येईल विचार. त्यांनी खूप छान सांगितलंय, म्हणजे अगदी प्रत्येकाने लक्षात ठेवावं हे. लपे करमाची रेषा माझ्या पुकवाच्या खाली, लपे करमाची रेषा माझ्या पुकवाच्या खाली, उशीसनी गेलं पुकू रेखा उघडी पडली. इतके दिवस दिसत नव्हतं कुणाला रेखा उघडी का, आता मला ती दाखवायची, माझ्या नशिबात काय आहे ते आता जग बघणार आहे. लपे कर इतके दिवस त्या माझा गर्दनीला होता, त्याच्या कर्तृत्वावर माझं सगळं उघडं पडलं, झाकून राहिलं होतं, पण आता मला उघडून मला मनगटाची कर्तृत्व दाखवायचे. जरी फुटल्या बांगड्या मनगटी करत होतं, तुटे मंगय सूतर पुरे गयाची शपथ, तुटे मंगय सूतर पुरे गयाची शपथ. नका नका आयावाया नका करू माझी किव, नका नका आयावाया नका करू माझी किव, झालं समाधान आता माझा मादे जीव, आता माझा मादे जीव. मला माहित नाही बांगड्या फुटल्यात माझ्या, मंगळसूत्र तुटले, पण ते काही एका जन्मासाठी नसतं. ज्या वेळेला तुम्ही संसारात पडता ते कायमसाठी आपण एकमेकाला बांधलेलं असतं, आणि ती भावनिक गुंतवणूक असते आपली. म्हणून तो ऋणानुबंधांचा बाई शेवटपर्यंत जगते, आणि ते तिच्याजवळ आहे. तिला मनगटाचं फक्त कर्तृत्व दाखवावं लागतं पुढं. तुम्ही त्या दुःखाकडे कसं बघता, ते दुःख कसं पचवता, कुणाची मदत घेता, ह्या सगळ्यातून ते ठरतं तुम्ही कशा आहात ते. म्हणून त्या म्हणतात, तुमचं आया बाया तुम्ही दाखवूच नका मला सहानुभूती, माझं मला समाधान झालंय. भले मी कमी संसार केला असेल, पण मी इतक्या समाधानानं केलेलं आहे की मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही, असं त्या म्हणताय. देव गेले देवा घरी आठी ठेवीसनी ठेवा, देव गेले देवा घरी आठी ठाईसनी ठेवा, डोयापुढे दोन लाल रडू नको माझ्या जीवा, डोयापुढे दोन लाल रडू नको माझ्या जीवा. देव देवाघरी गेलाय, घरातला माझा कर्ता पुरुष गेलाय, मला माहिती आहे, पण त्यानं आठवण म्हणून 2 लाल दिलेत माझ्यासाठी, आणि त्यांच्याकडे बघून मी माझं आयुष्य काढणार आहे, आणि मला अजिबात तुमची सहानुभूती नको आहे. पतीनिधनानंतर कोणाचीही सहानुभूती न स्वीकारता मनगटाच्या जोरावर ज्या बाईने इतकं आयुष्य काढलं, 30व्या वर्षी त्या विधवा झाल्या, आणि वयाच्या 71व्या वर्षी त्या गेलेल्या आहेत. 40 वर्षाचं दीर्घ आयुष्य त्यांनी भोगलेलं आहे, आणि ते किती आनंदात कर्तृत्व दाखवलेलं आहे हे आपलं शिकण्यासारखं याच्यातून. पंचांग ज्योतिष जेव्हा बायका सांगतात दाखवायला, त्यावेळेला त्या म्हणतात, अरे नशीब नशीब चक्कर पाय लागे चक्कर पायाले, अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले, नशिबाचे 9 ग्रह ते बी फिरत राहिले.
कशाला सांगा तुम्ही कुंडली दाखव पैसा दाखव म्हणून, कारण त्याच्यातच ते ग्रह आहेत ते आज सप्तमात आहेत, मग नवमीत जातात, मग नवमीतनं पण सप्तमात आहेत, काहीतरी ते त्यांच्या भाषेप्रमाणे आहे ते. म्हणून त्या ज्योतिषाला सांगतात, नको नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू, नको नको रे ज्योतिषा, नको माझा हात पाहू, माझं दैव मागे कै, माझ्या दारी नको येऊ, माझ्या दारी नको येऊ. हे वाचलं की आपल्याला आता अंधश्रद्धेचा जो ठुडबूस चाललाय आपल्या आजूबाजूला ते कळतं ना. आपण म्हणजे इतक्या गोष्टी बघतो अंधश्रद्धेच्या, बुवाबाजीच्या, त्यावेळेला एक अडाणी नाही म्हणणार मी, म्हणजे पाप आहे बहिणा बहिणा अडाणी म्हणणं, म्हणजे अज्ञानी बहिणी, शाळा नाही, शाळेत नाही गेले का त्या. अशी बाई अंधश्रद्धेच्या कुठल्याही बाजूला न जाता आपल्या मनगटाच्या जोरावर लढायचं ठरवली. जगणं म्हणजे लढणं आहे हे त्यांनी किती सहज स्वीकारलं. खरंच हे सगळं बघितलं की वाटतं खरोखरी त्यांचं काव्य म्हणजे अफाट आहे. हिरिताचं देणं घेणं म्हणून त्यांची एक कविता आहे. या कवितेत त्यांनी माणसांच्या लबाडीचं वर्णन केलं. माणसं कशी लबाड असतात ते सांगताना ते म्हणतात, पाही सनी रे लोकांचे व्यवहार खरे खोटे, पाही सनी रे लोकांचे व्यवहार खरे खोटे, तेव्हा गोरी बाभळीच्या आले अंगावर काटे. तोपर्यंत गोरी बाभळीला काटे नव्हते, लोक वाईट वागायचं बघितले ना, ती काय शहरून गेली का कुणाच गोरी बाभळी असं आहे. आणि माणसाची माणसाचं मी हवं हवं हे संपतच नाही. त्यांच्याविषयी त्या म्हणतात, अरे देवा तुझं देणं नाही सरळ सरळ, अरे देवा तुझं देणं नाही सरळ सरळ, दिलं पोट घरी तानं, पोट भुकेलं राहिलं. पोटभर कितीही जरी दिलं तरी आमची हाव संपत नाही. आणि खरोखरी या कविता ना इतक्या जुन्या आहेत, पण प्रत्येक गोष्टीनं सध्याच्या त्या लागू पडतात. आत्ता आपण अंधश्रद्धेचं बघितलं, सध्या आपण ब्लिंकिटवरनं येणारं, ॲमेझॉनवरनं येणारं, सारखे लिफ्टचे वर खाली हेलपाटे घालून बॉक्स घरी आणून देणारे माणसं प्रत्येकाच्या घरी येत असते. अशा वेळेला वाटतं आपली हवंच संपत नाही आहे, किती पाहिजे तरी हवं हे आपलं संपतच नाही. याप्रमाणे म्हणून त्या माणसाला म्हणतात, मानसा मानसा तुझी नियत बेकार, माणूस वाईटच आहे, मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बरं गोठ्यातलं जनावर, तुझ्याहून बरं गोठ्यातलं जनावर. माणसा परी माणूस राहतो रे येड झाला. शेवटी त्या कट्टाळून म्हणतात, माणसं कशी आहेत, माणसा परी माणूस राहतो रे येड झाला, अरे होतो छापी सनी कोरा कागद शहाला. म्हणजे कोरा कागद कोरा राहत नाही, छापून तरी का विना तो काहीतरी भरून घेतोय स्वतः. पण विद्या शिकलेला माणूस, 4-4 डिग्र्या असलेला माणूसही ज्या वेळेला अडाण्यासारखा वागतो किंवा दुसऱ्याला त्रास होईल असं वागतो, त्यावेळेला हे शब्द आठवल्याशिवाय राहतो. अजून एक माणसांचा स्वभाव म्हणजे अहंकार, ताठा, मीपणा, मीच करणारा, मला कोणी लागत नाही, मी स्वयंभू आहे, असा ताठा मिरवणाऱ्या माणसाला बहिणाबाई म्हणतात. आपण खूप क्षुद्र आहोत, हतबल आहोत. ह्याचं उदाहरण द्यायसाठी मी कोण नावाची त्यांची एक कविता आहे. त्याच्यात त्या म्हणतात, अरे मी कोण बोले भुकेले मी पण, अरे मी कोण बोले भुकेले मी पण, तवा तोंडातला घास म्हणे तू कोण. तू खूप जोरात म्हणत असेल मी कोण आहे म्हणून, पण ज्या वेळेला भूक लागती आणि घरात पानावर काही मिळत नाही पटकन वेळेला, त्यावेळेला माणसं कशी पिसाळतात हे लक्षात घेत. ओके आपण त्याला म्हणतो नाही भुकेला हळवा आहे, त्याला टाईम चुकलेलं चालत नाही, पण खरं तर पिसाळतोच माणूस, भुकेला खायला मिळालं नाही असंच असतं. त्याप्रमाणे त्या म्हणतात, अरे मी कोण जेव्हा लागली तहान तेव्हा पाण्याचा गुटका म्हणे तू कोण. म्हणजे अन्नाचा एक घास आणि पाण्याचा एक थेंब आपल्याला आपलं क्षुद्रत्व दाखवून देतोय आणि मग आपण कशाचा ताठा करायचा आहे असं ते म्हणतो. या सगळ्या मीपणाला त्यांनी काय म्हटलंय पहा ना, अरे मी कोण मीपणाची मरी माय, मीपणाची मरी माय, देखाईची कशी तर स्वतः देता खाय. आता पावसाळा आलाय, पूर्वी असायचं ना मरी आईला नैवेद्य दाखवा, कारण का पावसाळा आला की रोगराई येते, मग मरी आईचा फेरा येतो त्याच्या पाठोपाठ. म्हणजे आमच्या खेड्यात तरी इचलकरंजीसारख्या ठिकाणी तरी ह्या समजुती होत्या लोकांच्या की मरी आईला नैवेद्य दाखवायचा पावसाळ्यावर. ते मला इथं वाचताना आठवलं की खरोखरी मीपणाचा हा जो अहंकार आहे ते मरी आईसारखाच आहे, जो स्वतःचा नाश करून घेतो. शेतकऱ्याचं शोषण करणारा सावकार हाही आपल्या पूर्वीच्या काळी खूप होतो.
तो शेतकऱ्याचा कर्दन काळच असायचा. त्या सावकाराचं वर्णन करताना बहिणाबाईंनी इतकं सुरेख केलेलं आहे. म्हणजे सावकारी पाश जुना पिक्चर होता पहा, पूर्वी एक मराठी, आणि तो नसेल तर मदर इंडिया तरी सगळ्यांनी बघितलाय. त्याचा सावकार डोळ्यापुढे आणावा त्यातला, म्हणजे कळेल कसा असतो सावकारी पाश ते. त्या सावकाराचं वर्णन बहिणाबाई इतक्या नेमक्या शब्दात करतात. त्या देवालाच त्यांनी प्रश्न विचारले, अरे पांडुरंगा तुझी कशी भक्ती करू सांग, अरे पांडुरंगा तुझी कशी भक्ती करू सांग, तुझ्या रूपा आड येत सावकाराचे रे सोंग, तुझ्या रूपा आड येत सावकाराचे सोंग. सोन्या रुपयाने म्हणला मारवाड्याचा बालाजी, सोन्या रुपयाने म्हणला मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा विठोबा पाना फुलामध्ये राजी, शेतकऱ्याचा विठोबा पाना फुलामध्ये राजी. म्हणजे आपल्याला हे तर नेहमीच आहे, शिर्डीच्या साईबाबांना सोन्याचं सिंहासन अर्पण करतात. आत्ता देखील एकादशीच्या वेळेला कुठं 1.25 किलोचं काहीतरी मूर्ती अर्पण केली, काहीतरी असं करत असतात लोक. आणि तेच पांडुरंगाला मात्र फक्त तुळशीची माळ लागती आणि उभं राहायला वीट लागते. याचं कारण का, सावकारी पाशातनं जाणलेला शेतकरी तिथे येतोय. आपण आपल्यासारखे लोक फार कमी जातात वारीला सुद्धा, जाणारा शेतकरी वर्ग जास्त आहे. त्यामुळे त्यांना तो विठोबा तो राजी आहे त्यांच्यावरती. शेतकऱ्याला लुबाडणारा मारवाडी याच्याविषयी मी छान सांगितलेलं आहे. सोपानदेव चौधरी यांनी आपल्या आईच्या बहिणाबाईंच्या हजरजबाबीपणाच्या पण खूप चांगल्या आठवणी दिलेल्या आहेत, की त्या कशा होत्या. त्या शाळेत गेल्याने तेवढ्याच त्या अतिशय हुशार होत्या, हजरजबाबी होत्या, विनोदी होत्या. अशाही त्यांच्या अनेक कविता आहेत. सोपानदेव चौधरी यांच्या पत्नी लीलादेवी त्या मुंबईच्या होत्या. त्यांच्या त्या सासूबाईंनी एकदा बहिणाबाईंना विचारलं, सासूबाई तुम्ही खानदेशातल्या बायका इतकी कष्टाची कामं करता, कशालाही तुम्ही मागं हटत नाही, पण तुम्हाला बिरड्या सोलायला येत नाही, मला डाळिंब्या सोलता येत नाही, हे कसं काय, ते तुम्हाला यायला पाहिजे असं त्या म्हणत. त्यावेळेला बहिणाबाईंनी त्यांना उत्तर दिले, सूनबाई आम्ही शेतकऱ्याच्याच बायका आहे, आम्हाला आमच्या शेतीच्या कामातनं फुरसत मिळत नाही, पण जर फुरसत मिळाली तर बिरड्यांचं काय घेऊन बसतीस, चिंचेच्या पानांच्या पत्रावळी लावीन आणि त्यावर जेवण करून दाखवीन तुला, असं त्यांनी दिलेलं उत्तर आहे. अशा आपल्या निसर्गात रमलेल्या कविता सगळ्या त्यांच्या बघितल्या की वाटतं. सुगरणीच्या खोप्यावर पण त्यांची एक छान कविता आहे आणि त्याच्यात त्यांचं एक विनोदी कडवं पण आहे त्याच्यात बरं का. सुगरणीच्या खोप्याची सगळ्यांना माहीत असेल ती कविता. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, रेखा पिलासाठी तिनं झोपा झाडाला टांगला, पिलाला सुरक्षितता मिळवून झाडावर टांगलेलं आहे. त्याच्यात ते सांगते माणसाला कसं लगेच त्याच्यात आहे, तिची उलुशीचं चोच एवढी सुगरण ती केवढी, तिची चोच केवढी, तिची उलुशीचं चोच, तेच दात तेच ओठ, तुले दिला रे देवाने 2 हात 10 बोट, तुला इतकं दिलंय त्याचा उपयोग तो काय करतोय, हे त्यांनी आपल्याला सांगितलंय. आणि त्या शेवटीच्या म्हणतात मध्येच म्हणतात त्या, सुगरीनं सुगरीनं अशी माझी रे चतुर, सुगरीनं सुगरीनं अशी माझी रे चतुर, तिला जन्माचा सांगाती मिळे गण्या गंप्यानार. म्हणजे मला वाटतं हे सुगरणीच्या सुगरणपणाचं वर्णन करताना नवरा गण्या गंप्या नार आहे हे सांगून बाईचं संसारातलं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. बाई चांगली असेल संसार उत्तम होणार आहे हे त्यांनी सांगितलं. एवढी चतुर होती ती. बघा आपल्याला आनंद वाटतो जेव्हा पडते. त्यांची ही सगळी काव्य प्रतिभा, जिला शाळेचा गंध सुद्धा नाही, अक्षर ओळख सुद्धा नाही. कारण सोपानरावांची एक आठवण सांगितली त्यांनी, ते अगदी लहान असताना एका ठिकाणी खेळायला गेले आणि तिथं काहीतरी सीता सावित्रीचं आख्यान त्यांनी बघितलं होतं. आणि मग ते त्या ऐकलं त्यांनी, आईला येऊन सांगितलं आणि मग ते रात्री झोपले, आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेले होते. सकाळी बहिणाबाईंचं रोजच्याप्रमाणे जात्यावरच्या ओव्या सुरू झाल्या. त्यावेळेला त्यांनी सीता सावित्रीचं आख्यान त्या ओव्यातून लिहिलं 4 ओळीतून. मग सोपानदेवनी उठून त्यांना विचारलं, हे तुला कसं कळलं, तू काल सांगितलीस ना गोट त्याच्यावरनं मी लिहिलं म्हणालं. म्हणजे इतकी त्यांची प्रतिभा अशी काय शीघ्र कवित्व असल्यासारखं होतं. त्यांच्या आठवणी थक्क करणाऱ्या आहेत आपल्याला. त्याच्याबद्दल आपल्याला वाटतं पण त्याचं उत्तर बहिणाबाईंचं तयार आहे. बहिणाबाईंनी आपल्या प्रतिभेचं काय सांगितलंय, माझी माय सरस्वती मला शिकविते बोली, माझी माय सरस्वती मला शिकविते बोली, लेक बहिणाच्या मनी किती दुःखित पेरली, लेक बहिणाच्या मनी किती दुःखित पेरली. अक्षर वाङ्मय झालंय बहिणाबाईचं काव्य. म्हणजे ते काय साक्षात सरस्वतीनंच तिच्यावर मदत हस्त ठेवलाय. मग त्याच्यातून किती निर्माण होईल त्याला काही नाहीच आहे. मग जसं जात्यातून पीठ गळावं तसं बहिणाबाईंच्या
सगळ्या कवितातून प्रतिभेतून इतकं काव्य बाहेर पडले. म्हणून त्या पुढं म्हणतात, अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येई बटी, तसं तसं माझं गाणं पोटातून येई बटी. मला माहित नाही कसं येतं ते, जातात तर वरनं घास घातला की खालून पीठ येतं. तसं मला वाटतं मी तोंड उघडलं की त्याचं काव्य होतं, असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत अत्र्यांनी म्हटलंय, जातीचा कवी कोण याचं सांगितलंय त्यांनी. कोकिळेने तोंड उघडलं की तिच्या तोंडातून संगीतच बाहेर पडतं. कोकिळेने तोंड उघडलं की आपोआप संगीत बाहेर पडतं. पारिजातकाची कळी उमटली की ती सुगंधाचे निश्वास सोडते म्हणते. पारिजातकाची कळी सुगंधाचे निश्वास सोडते. तसं जातीवंत कवीचं काव्य आपोआप सूर आणि ताल सगळं घेऊन, शब्द बरोबर घेऊन येतो. म्हणून त्यांची पुढचं कविता ऐका ना. अरे घरोटा घरोटा माझा वाजे घर घर, अरे घरोटा घरोटा माझा वाजे घर घर, घर घरीतून त्याच्या माले ऐकू येतो सूर. ते घरोघर लागलं की आपोआप माझ्या मनात सूर येतो आणि त्या सुरावर मग शब्द बसवत असतील. त्या काय माहिती, नक्की प्रक्रिया माहीत नाही, पण त्यांचं काव्य आज आपल्याला साक्ष देतं की त्यांची प्रतिभा केवढी उच्च दर्जाची होती. असं बहिणाबाईच्या पोटातून ओठावर आलेलं गाणं केवढं अस्सल आहे त्याचा आपण सतत अनुभव घेतो. याच त्यांच्या अस्सल प्रतिभेविषयी अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांनी खूप लिहून ठेवले, तेही फार सुंदर आहे. अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांनीही लिहून ठेवलेल्या प्रस्तावने. एके दिवशी अचानक सोपानदेव चौधरी अत्र्यांच्याकडे गेले. ते घेऊन गेले आपल्याबरोबर सोपानदेव चौधरी आईच्या कवितेची. त्या देखील कविता कशा होत्या, त्यांच्या मावस भावाने खूप लिहून घेतलेल्या होत्या. आणि मग त्या काही थोड्या सोपानदेव चौधरी आणि जेव्हा बहिणाबाई गेल्या त्याच्यानंतर त्यांना वाटलं आपण ही वाचून तरी दाखवू कुणाला. म्हणून त्यांनी अत्र्यांना अत्र्यांना कालच झाली वाटतं जयंती अत्र्यांची कालचा पर्यंत, तर त्यांना नेऊन वाचून दाखवले त्या. आणि ती वाचल्याबरोबर त्यांनी वही ओढून घेतली त्यांच्या हातातनं आणि ते म्हणाले, या कविता त्यांनी झडप घालून घेतली हातातून आणि मग अहो हा अस्सल मोहरांचा हंडा आहे, हा तुमच्याजवळ ठेवून करता काय, आपण याचं पुस्तक करू. आणि मग सुचित्रा प्रकाशनतर्फे त्यांनी ते छापून घेतलं. अत्र्यांनीच केलं ते सगळं काम. अंधारात असलेली बहिणाबाई त्यावेळेला महाराष्ट्राला माहिती झाली. तोपर्यंत बहिणाबाई कोण आहे, जळगाव कुठे आहे, भुसावळ, खानदेश काही माहीत नव्हतं कोणाला. गावं माहिती होती पण तिथं असं एक हिरा जन्मलेला आहे किंवा त्यांचं काव्य असं हे कुणाला माहिती नव्हतं. तिथं खानदेशातील त्या असल्यामुळे साहजिकच त्यांची भाषा अहिराणी बोली म्हणतात. त्यांच्याकडे जे मागे तुले आभायाना असे जे शब्द येतात ती अहिराणी बोली, वऱ्हाडी बोली. या त्यांच्या भाषेने कवितांची गोडी उलट अधिक वाढली असं मला वाटतं. ती समजायला अजिबातच अडचणी येत नाही. उलट त्या भाषेत आपण गुंतून जातो. चुकून आपण शुद्ध बोलला तरी नाही, आपण त्यांच्या भाषेत बोलू म्हणून आपण तो परत रिपीट करतो. बहिणाबाईंची गाणी, बहिणाबाई चौधरी कवयित्री अशा नावाने ते पुस्तक प्रसिद्ध केलं अत्र्यांनी. या पुस्तकात बहिणाबाईंच्या फक्त 52 कविता आहेत. या पुस्तकामध्ये बहिणाबाईंच्या फक्त 52 कविता आहेत आणि त्या 52 कवितांसाठी 107 पानं लागलेली आहेत. 107 पानात 52 कविता आहेत आणि त्याची प्रस्तावना 106 पानांची. म्हणजे तितक्या जणांनी त्यांच्या कवितांवरती लिहिलंय, त्याला 106 पानं लागलेली आहेत. आणि त्यांची कुणी प्रस्तावना लिहिली आहे बघा. के अत्रे, इंदिरा संत, मालतीबाई किर्लोस्कर, पद्मा लोकूर, सदा कऱ्हाडे, चित्रपट महर्षी वसंतराव जोगळेकर, सोपानदेव चौधरी आणि प्रभा गणवकर या सगळ्या साहित्यिक लोकांनी त्याच्यावरती लिहिलेले आहे. म्हणूनच अत्रे यांना ह्या कविता म्हणजे किमती ऐवज आणि तो मोहरांचा हंडा आहे असं वाटलं. इंदिरा संतांनी यांना 3 पदरी जडावाचा हार म्हणते. बहिणाबाईंची कविता म्हणजे 3 पदरी जडावाचा हार असं म्हटलंय. मला ते 3 पदर मात्र निसर्ग, अध्यात्म आणि मध्ये बहिणाबाई असं वाटतं. जागेपणीचं त्याच्यानंतर लेखिका पद्मा लोकूर म्हणून आहेत. त्यांनी त्यांचं बहिणाबाईंचं काव्य म्हणजे जागेपणी पडलेलं स्वप्न असं वाटतं म्हणजे. तर सदा कऱ्हाडे म्हणतात, सहज स्फुरलेल्या उत्कट भावनांचे संतांनी जसे अभंग केले तसं लौकिक जीवनाचा संसार भोगत असताना बहिणाबाईंनी जे उत्कटतेनं आपला संसार मांडला ते म्हणजे बहिणाबाईंचं काव्य असं त्यांचं.
हे इतकं वाचल्यावर वाटतं काय काय सांगायचं, याच्यापेक्षा काय सांगायचं असं वाटतं आपल्याला. मला इतकंच वाटतं, सुखापेक्षा दुःखात, सहवासापेक्षा विरहात आणि आनंदापेक्षा वेदनेत सर्जन नेहमीच चाललं होतं. कारण जेव्हा सहज सगळं छान चालू आहे त्यावेळेला माणूस कुठला विचार फार करत नाही. त्यामुळेच पती निधन म्हणून सदा कराडेंनी म्हटलंय, पती निधनानंतर आपल्या रडण्याला हसं बनवलं, हसणं बनवलं. म्हणजे हसत राहा हे सांगितलं, हसं नाही बनवलं, हसत राहा हे सांगितलं. आपल्याला कष्टात गुंतवून घेतलं, शेतीच्या कामात गुंतवून घेतलं, स्वतःचं दुःख विसरायचं आणि मुलांचं संगोपन करायचं एवढंच बहिणाईने ठरवलं. त्यासाठी त्यांनी काळ्या आईशी दृढ नातं केलं. एकाकीपणाचं त्यांचं दुःख कमी झालं आणि स्वतः त्यांनी निसर्गमय मोडून घेतला. त्याच्यातच त्यांना देव दिसला. वेगळा देव, पूजा पाठ किंवा भिंतीवर फोटो लावले, देवघराच्या देवाची काही त्यांनी केलं नाही. त्यांना देव दिसला पण निसर्गात दिसला. ग्रह नक्षत्र, ग्रह तारे, पंचांग, दैव, देव त्याला त्यांनी कुठंच वेठीला धरलं नाही. ज्योतिषाला बाजूला केलं. त्यासाठी काय सांगतात, आणि त्याच्यातून त्यांना असं झाल्यावर त्यांना काय कळलं, संसाराचं खरं व्यापकपण कळलं. आपल्याला वाटतं मी, माझं घर, माझं कुटुंब म्हणजे नाही, संसार याच्यापेक्षा फार मोठा आहे. भवसागर आपण म्हणतो संसाराला ना, मग तो एवढा मोठा आहे तर कुठंतरी तुम्हाला जीव रमवता येतो, कुठंतरी तुम्हाला दुःखात निचरा करता येतो. तेच त्यांनी आपल्या सगळ्या कवितातून टाकायचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच त्यांच्या कविता ह्या जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कविता झाल्या. कुंकू पुसलं पुसलं आता उरलं गोंधन, कुंकू पुसलं पुसलं आता उरलं गोंधन, तेच देईल देईल नशिबाने आवडलं. कुंकू पुसलंय, गोंधन माझं दिसतंय तुम्हाला, पण तेच माझं नशीब बदलून आणणार आहे ते म्हणतात. चातुर्मासात आता चातुर्मास सुरू झालेला. चातुर्मासातल्या गोष्टी आता जो तो आपल्या नशीब, वडील एका मुलीनं त्या 4 मुलींना आपल्या प्रश्न विचारतात, अशी गोष्ट आहे चातुर्मासातली. तर त्याच्यात वडील विचारतात तू कुणाच्या नशिबाची, तर सगळ्या 3 मुली म्हणतात की आम्ही तुमच्या नशिबाचं, तुम्ही जे करणार आहे ते आमचं आहे. एकच मुलगी म्हणते बाबा मी माझ्या नशिबाची आहे म्हणते. आणि ते शेवटी त्या गोष्टीच्या शेवटी स्वतःचं म्हणणं खरं करून दाखवते आणि जो का आपल्या नशिबाचा असतो हे त्यातनं सिद्ध केलेलं आहे त्या गोष्टीतलं. तसं बहिणाबाईंचं युक्त आहे, तेच देईल देईल नशिबाने आवडणे, जरी फुटल्या बांगड्या मनगटी करत होतं, तुटे मंगय सुतर पुढे गळ्याची शपथ. ही गळ्याची शपथ त्यांना जगण्याचं बळ देण्यासाठी. आणि यातूनच बहिणाबाईंची कविता पुढे मोहरून आली हे आपल्याला कळतं. या धरतीने, या आभाळाने, साऱ्या भवतालाने, त्यातील देवत्वाने त्यांना मोहिनी घातली. त्यांच्या वैधव्यानंतरच्या जगण्याला अर्थ दिला तो या कवितांनी दिला. त्यामुळं बहिणाबाईंची गाणी, स्फुट सगळं समजून घेणं म्हणजे जगणं समजून घेणं, आणि जगणं समजून घ्यायचं असेल तर बहिणाबाईंचं कार्य आहे. म्हणूनच कधी कधी बहिणाबाई अशा आपल्याला आठवाव्या लागतात. या संसाराचं वर्णन करताना त्या म्हणतात, अरे संसार संसार नाही रडन कडन, अरे संसार संसार नाही रडन कडन, येड्या गळ्यात हार म्हणून नको रे लोढन. गळ्यात आपल्या जबाबदाऱ्यांचं जे पडतं त्याला लोढणं का होतं आणि रडत का बसतो. जे तुझ्या वाट्याला आलेलं आहे ते तू छान आनंदाने जग, एवढंच तर ती माऊली आपल्याला सांगते. तर कधी त्या म्हणतात, माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात सामावत मातीमध्ये उगवत. पाऊस जेव्हा पडायला लागतो त्या पावसात तू आहेस आणि मातीतून उगवून येतोस, त्यावेळेलाही तू त्या धान्यात तूच आहेस. झालं देव, अरे देवाचं दर्शन झालं अपसुख, अरे देवाचं दर्शन झालं अपसुख, हिरीदात सूर्य बापा दारे अरूपाचं रूप, हिरीदात सूर्य बापा दारे अरूपाचं रूप. देवाचं दर्शन मला सहज होतं. मला कुठेही तीर्थयात्रेला जावं लागत नाही, पूजापाठ करावे लागत नाही, व्रतवैकल्य करावे लागत नाही. कारण का, माझ्या हृदयातच सूर्य आणि चंद्र दोन्ही आहेत आणि आपलं अरूपाचं रूप ते दाखवत आहेत. पिंडी तर ब्रह्मांडी यापेक्षा काय वेगळं असेल. जे इथं आहे तेच ब्रह्मांडात आहे, तेच सगळ्या महाभूतात आहे असं म्हणतो. अजून त्या देवाला सांगतात, तुझ्या पायाची चाहूल, तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानामध्ये, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे कानामध्ये. तुझी चाहूल कशी लागते, वारा आला की मला कळतं, कारण पानं हालायला त्या तुझी चाहूल मला तो कानात देतोय वारा, आणि तुझ्या पावलांचा मला जाणवतो, खास होतो मला तो. किती रंगविशी रंग रंग भरले डोयात, शेवटी त्या देवाला म्हणतोय त्यांनी, किती रंगविशी रंग रंग भरले डोयात, माझ्यासाठी शिरी रंग रंग खेळे आबायात, माझ्यासाठी शिरी रंग रंग खेळे आबायात. लड्डू बाप्पा नाही आहे त्यांचा, निसर्गातला त्यांचा देव आहे एवढं.
देव कुठे तुझ्या बुबया माझा र. देव कुठे तुझ्या बुबया माझा र. देव कुठे अभयाच्या आरोपार, अभयाच्या आरोपार. डोळे बंद केले की देव माझ्या आत आहे आणि डोळे उघडले की तो आभाळाच्या आरपार म्हणजे सगळ्या सृष्टीत सामावलेला आहे तो. असं नाही. हे सगळं असं इतकं सुंदर काव्य आहे. तर त्यांच्या मी सुरुवातीला म्हटलं की बहिणाबाई या जीवतीसारख्या वाटतात मला. तर त्यांच्या व्यक्तिमत्वातच हे माऊली पण आहे. त्यांच्या प्रत्येक कवितेतून पण ते जाणवतं. एकदा शेतात काम करत असताना म्हणे त्या म्हणत होत्या, अरे लागले डोहाये सांगे शेतात ही माती, का ते माहेरचं गाणं लेक येईल रे पोटी. शेतात काम करताना काय म्हणतात, माती खायची इच्छा होत असेल शेजारणीला, काम करणारीला कुणातरी. पूर्वी असायचं ना, बायका थोड्या मातीचा ठिकाणा खायच्या असं डोहा म्हणायच्या पूर्वी. आणि तसं गाते माहेराचं गाणं लेक येईल रे पोटी. तिला आता ओढ लागली, आईकडे जायचंय, महादेवीचा जन्म व्हायचाय. हे त्या ऐकल्यावर एक शेतातला दुसरा माणूस त्यांना म्हणतो, सारखी माहेर माहेर काय सारखं करतेस ते, पोट येईल कोणीतरी जन्माला येणार, त्याचं एवढं कौतुक पण काय करतेस. नाहीतरी सगळ्या ह्या सर्जनाचं कौतुक बैला जितकं असतं, भाबडेपणानं हळवेपणानं तेवढं नसतंच बाकी कुणाला, बैल जास्त येते. तर याचं एवढं काय तू गाणं लावतेस असं म्हणतात. कुणाला कधी मुली झाल्या नाहीत का असं ते म्हणतात त्यावेळेला. ती म्हणती, दे रे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माये सासरी नांदते, लेकीच्या माहेरासाठी माये सासरी नांदते. त्रिकालाबाधित सत्य सांगितलंय बहिणाबाईनं. लग्न होतं, मुली संसाराला सुरुवात करतात, कधी कुणाचं दान वेगळं पडतं, एखादीला त्रास होतो, एखादीला सगळं मनासारखं होऊन जातं, पण बाई तिथंच घट्ट खुंटा रोवून उभी राहते. कारण का, माझ्या होणाऱ्या पोरीला माहेर मी असले तर माहेर मिळणार आहे, मी नसेल तर माहेर मिळणार नाही, हे त्या बाईला माहीत असतं. म्हणून सगळ्या दुःखावरती ती तोरण घालते, वेगळं हे घालते, लिंबड घालते आणि तिथंच राहायचा प्रयत्न करते. आपलं माहेरची ओढ, माय माऊलीचं आपल्या माहेरासाठी, आपल्या माहेरासाठी माय माऊलीचं घरात राहणं, तिच्या ओढीनं आपण जे माहेरी जात असतो, ती आई, त्याच्याविषयी मी काही बोलायची गरजच नाही. मला वाटतं आईनं असं हे मातृत्व एका पिढीपासून दुसऱ्या पिढीत वारसा म्हणून पाठवलेलं असतं. वारसा बाकी काही येऊ दे न येऊ दे, मातृत्व तरी तुमच्यात ते येतं आणि तुम्ही त्याप्रमाणे आपल्या लेकीसाठी कुठे मातृत्व तयार करता का. अशा त्यामुळं मला वाटतं की त्याच्यात ते माऊली पण आहेच त्यांच्या कवितेत. अशा अनेक कविता आहेत त्यांच्या की कशाला काय म्हणू नये, जगताना काय जगलं पाहिजे, कुठल्या गोष्टीला ठामपणे मानलं पाहिजे, नाही मानलं पाहिजे, हे पण त्यांनी काही कवितेतून सांगितलं. तसं कशाला काय म्हणू नये या नावाचीच त्यांची एक कविता आहे. बिना कपाशीनं उले त्याला बोंड म्हणू नये. कापूसच नाही तर त्याला बोंड कसं म्हणता तुम्ही, असं म्हणतात त्या. बिना कपाशीनं उले त्याला बोंड म्हणू नये, हरिनामाविनं बरे त्याला तोंड म्हणू नये. जर देवाचं नाव तोंडात पूजा पाठ न करा, पण कुठेतरी शक्ती आहे हा विश्वास पाहिजे तुमचा. आणि ते जर तुमच्या तोंडातून सुद्धा कृतज्ञता येत नसेल तर ते तोंड नाही आहे असं म्हणतात. दुधावरी आली गुरी तिला साई म्हणू नये. काचोळा जो येतो, पहिली मोठी साय गेल्यानंतर परत दूध तापलं की जे काचोळा येतो म्हणतो आपण, त्याला त्या बुरी म्हणतात. दुधावरची बुरी आहे ती साय नाही आहे, म्हणजे दिसायला साईसारखी दिसते म्हणून त्या म्हणतात दुधावरी आली बुरी तिला साई म्हणू नये, जिची माया गेली सरी तिला माय म्हणू नये. एखादी आई अशी पण असू शकते ना, मायाच नाही लेकरांच्या विषयी त्या म्हणतात, जिची माया गेली सरी तिला माय म्हणू नये. निजविते भुक्या पोटी तिला रात म्हणू नये, निजविते भुक्या पोटी तिले रात म्हणू नये, आखडला दानासाठी त्याला हात म्हणू नये. म्हणजे एखाद्याला गरज आहे आणि आपण मी देऊ शकत नाही, माझ्याजवळ भूक असेल, थोडंसं तरी समोरच्याची भूक भागवायचा आपण प्रयत्न करावा, हेच त्यांनी तत्वज्ञान, तेवढं मोठं तत्वज्ञान सांगितलं. ज्याच्यामध्ये नाही पाणी त्याने हाय म्हणू नये, ज्याच्यामध्ये नाही पाणी त्याने हाय म्हणू नये, धावा ऐकून अडला त्याला पाय म्हणू नये. एखादा आपदेत आहे, वाईट प्रसंगात आहे आणि मी नुसतं ऐकलं आणि सोडून देईन असं जर तुम्ही वागत असाल तर तुम्ही माणूस म्हणून घ्यायच्या सुद्धा याच्या नाही. किती आठवलं तरी बहिणाबाईंच्या कविता आठवतच राहतात. कारण बहिणाबाईंचं काव्यच तसं आहे, सतत काहीतरी सांगत राहणारं, बोलत राहणारं, आपल्या जगणं समृद्ध करणारं, जगण्याचं तत्त्वज्ञान आपल्याला शिकवणारं, जगणं कसं असावं हे सांगत राहणारं, वाचता वाचता कधी हसवणारही तर कधी डोळ्यातही पाणी आणणारं. माणसाचं मन, मनाचं लहरीपण, मनाचं ओढाळपण, मनाचं जहिरीपण याविषयी बहिणाबाईंनी खूप छान सांगितलं.
सगळ्यांना माहीत असेल इकडचा मन लावायची. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला केली येतो पिकावर. मन जहरी जहरी याचं न्यार रे तंतर, मन जहरी जहरी याचं न्यार रे तंतर. अरे इथू सापो बरा त्याला उतारे म्हणतर, त्याला उतारा म्हणतर. मन पाखरू पाखरू, मन पाखरू पाखरू त्याची सांगू काय मात, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात. आता वत भुईवर गेलं गेला आभायात, गेलं गेला आभायात. जे मन कसं आहे पुरासारखं आहे, किती हलवा हातला. डॉक्टर भरून सांगू दे तो विचार करू नका विचार करू नका, पण तुमच्या डोक्यात जे बसले ते ढोरासारखे परत परत तिथे येतच असतात विचार. हे त्या सगळ्या फिरी फिरी पिकावर येतच ते. जेहरी आहे वाईट आहे, एखादं जर वाईट असेल मन तर ते कशानंही माणूस सरळ होत नाही. सरळ तर सूट नाही तर भूत आपण म्हणतो ना, कसं आहे एखाद्याची वृत्तीच वाईट असेल तर तुम्ही ती बदलू नाही शकत. कारण इंचू सापाला उतारा करून त्याचं विष काढता येतं, माणसाच्या मनाचं विष काढता येतं. मन पाखरू पाखरू, मन पाखरासारखं एवढंच दिसतं, पण आत्ता भुईवर आहे म्हणता म्हणता आभाळात जातं, त्याची धाव केवढी आहे बघा. शेवटी बहिणाबाईंनी देवालाच विचारलंय, देवा असं कसं मन असं कसं रे घडलं, देवा असं कसं मन असं कसं रे घडलं. कुठलं जागेपणी तुला असं स्वप्न पडलं, तुला स्वप्न पडलं आणि तू माणसाला बनवलंयस का. हे सगळं वाचलं की आपल्याला हेच कळतं खरोखरी ज्याच्याबद्दल काही बोलून ठेवलं इतकं नाही, अजून आहेत असं म्हणण्यासारखे जे माणसाचं मन आहे तेच इथं बहिणाबाईंनी सांगितले. मला तर बहिणाबाई या स्वतःच आहे परमेश्वराला जागेपणी पडलेलं रम्य स्वप्न आहे असं वाटतं. मलाही त्यांनी जगायला शिकवलं. खूपदा असं होतं कधी आपदा येतात, कधी वाईट प्रसंग येतात, कधी एकाकीपण येतं. त्यावेळेला तुम्हाला काय आठवतं, बहिणाबाई आठवतं. तिनं असं सांगितलं आपल्या काव्यातलं, आपण बघूया प्रयत्न करूया तसं जगता येतं का बघूया. ह्या गोष्टी आपल्याला साहित्य शिकवतं. आपण सगळे पुस्तकप्रेमी मंडळी लिहावं, खूप कविता आपण साधं पुस्तक असलं तरी सुद्धा एखादं डोक्यातनं जातच नाही, एखाद्या कुठल्या तरी विषयाशी आपण रिलेट करतो स्वतःला. तशी बहिणाबाईची कविता आहे. आपण प्रत्येक ओळीत तिला रिलेट करतो, अरे हे माझं असंच आहे, हे माझं असंच आहे, मग मला हे असं यायला हवं, हे आपण आपल्या मनाला शिकवत असतो. ही बहिणाबाई. हे स्वप्न आपण सारेच बघत असतो. म्हणजे बहिणाबाई आठवतोच आपण, किती आठवत राहावं. निसर्ग त्यांनी आपल्या कवितातून काय सांगितलंय, संवादाचं महत्त्व सांगितलं, पॉझिटिव्हिटी म्हणजे काय ते सांगितलं, कर्तृत्वावरच्या मनगटाच्या कर्तृत्वावरचा विश्वास ठेवायला सांगितला, गोंधळपणा आणि अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका हे सांगितलं, निसर्गातच देव पहा हे सांगितलं त्यांनी, आणि सर्वांवर प्रेम करा. मातीपासून आभाळापर्यंत जेवढं म्हणून पंचभूतात आहे त्या सगळ्यावर मनस्वी प्रेम त्यांनी केलं, आपल्याला करायला शिकवत आहेत त्या. म्हणून ही माऊली मला जिवती बहिणाबाईसारखी, बहिणाबाई जिवतीसारखी वाटते. मलाही त्यांनी खूप सांभाळलेलं आहे, काव्य म्हणून सांभाळलेलं आहे, त्यातले शब्द त्यांचे म्हणून सांभाळलेले आहेत. तिचं मी पूर्णविराम घेते. खरं तर बहिणाबाईंसारख्या एवढ्या मोठ्या विषयाला मी हात घालायचं हे माझं फार मोठं धाडस मी केलंय. पण कुठंतरी त्या पण माझ्या हिरीरात बसलेले आहेत. काही झालं की मला बहिणाबाई आठवतात, आवडतं मला त्यांचं काव्य. म्हणून जेव्हा स्वाती म्हणाली की काकू येतीस का, त्यावेळेला मी तिला पटकन हो म्हटलं. तरी ज्योती पण माझीच आहे, माहेरवाशी नाही ती सोलापूरची, त्यामुळे तिचं पण आम्ही गप्पा म्हणजे आमच्या साहित्यावरच असतात. आम्ही भेटतो त्यावेळेला हे पुस्तक वाचलं, तर ते त्यामुळं मी हा विषय घ्यायचा ठरवला की मला वाटलं की ठीक आहे, प्रत्येक गोष्ट माहीत नसते बहिणाबाईंची, तर सगळ्या इतक्या कविता माहीत नसतात, त्यामुळं मी हा विषय घेतला. तुम्ही सगळ्या लोकांनी मला लोकांनी मला इथं बोलवलं आणि खरोखरी इतका वेळ तुम्ही ऐकून घेतलं. जे चुकलं असेल ते सगळं माझं आहे, जे छान वाटलं असेल आवडलं असेल ते पूर्णपणे बहिणाबाईंचं आहे. त्यामुळं मी आपली रजा घेते आणि परत एकदा